ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन जो अद्वैताचा भाव आहे आणि दिसणारा दृश्य द्वैताचा प्रसार आहे आणि त्या द्वैतामुळे दुःख आहे आणि दुःखाचा नाश म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञान आणि अज्ञान दोन सत्ता आहेत. जेव्हा आपण अज्ञान सत्तेमध्ये असतो देहाच्या संबंधात तर द्वैत भाव, आणि जेव्हा देहभाव संपतो तर ब्रह्मभाव व्यापक म्हणजे तो परमात्मा अदृश्य अनात्मा. पर अनात्माला ओलांडून बुद्धी जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होती, अद्वैत स्थिती भोगता येते आणि द्वैताचा नाश होतो. हा श्रवणातून प्रकार घडतो, संसारातून नाही, व्यवहारातून नाही, कर्मातून नाही. हा प्रकार केव्हा घडतो? द्वैताचा नाश श्रवण भक्तीतून, ज्ञानातून, माऊलीच्या ओळीतून बुद्धी आपल्या आपल्या स्वरूपाकडे धावती जाती, चढत जाते. स्वतःची ओळख होती आणि ह्या जडाची संबंध जातो, जडाचा संबंध जातो ते अद्वैत. जडाचा संबंध होतो तो द्वैत. मग वृत्तीने संबंध करावा का वृत्तीने तद्रूप व्हावं, का वृत्तीने जगताला पाहावं, का वृत्तीने विकारात राहावं, का वृत्तीने देहाला शिवावं, का वृत्तीने सुखदुःखाकडे जावं, का वृत्तीने तुम्ही वर या. त्याला प्रश्न आहे, एक नाही. तेव्हा वृत्ती तू आणि मी होती तर भक्ती सिद्ध होती. तू भगवंत आणि मी जीव आहे, भक्त. मध्ये अंतर आहे, द्वैत म्हणतात. पण जन्म द्वैतातून भक्तीचा आहे, कारण साकारामध्ये भक्ती आहे, हेच भक्ती म्हणतात. पण जेव्हा साकार हे त्याच्या पलीकडे निराकार आहे, हे अद्वैत हात वर करून सांगतं वेदांत शास्त्र, अध्यात्मशास्त्र म्हणतात. ही ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीतून द्वैत संपल्या जातं. तसं तव्यावर भाकर टाकली तर भाकरीचं पाणी नष्ट होतं अग्नीमुळे. मग ती भाकर खाता येते आणि पचते, पोटही भरत. पण भाकर जर कच्ची राहिली, बिना अग्नीची तव्यावर टाकली तर ती उलटत बी नाही, खाता बी येत नाही. सांगा उलटते का भाकर? लक्षात बरोबर आहे. तसा वेळ झाला तर भाकर अलग होती. तसं ब्रह्मज्ञानाचा संबंध, संताचा बोध आत गेला तर वृत्ती देहातून अलग होते. काय सांगू तरी काय तुम्हाला, की अलग होणं आणि सलग राहणं, वृत्ती व्यवहारात घुसणं आणि व्यवहाराचा संबंध होणं. संबंध भगवंताचा असावा, आहेच असावा नाही. तो भोगता येत नाही, तो कळत नाही, त्याची जाणीव नाही. देहाची जाणीव संपली तर तक्षणी ईश्वराचा अनुभूती आली. जाणीव म्हणतात तुमच्या भाषेत, आमच्याकडं अनुभूती. अनुभूती म्हणजे त्याची व्याप्ती. तो आहे, तोच आहे, परमात्माच आहे, दृश्य नाहीच आहे. दृश्याला पाहणारा द्रष्टा ज्ञान स्वरूप आहे आणि परमात्मा ज्ञान स्वरूप नाहीये, बिलकुल नाही. प्रमाता आहे, भगवंताकडे कसा होईल? म्हणून तर कर्मठ लोक जास्त आले ना आता. ज्ञानी पण भगवंताकडं, कर्मठ कर्माकडं, उपासना द्वैताकडं, जीवन मुक्त आपल्या स्वरूपाकडं. मला कर्मठ सांगायला म्हणून व्यक्ती कर्मठ होणं, कर्मात राहणं, द्वैताला वाढवणं, स्वतःला विसरणं, पापुण्यात घसरणं आणि बंधन पक्क करणं. म्हणून कर्ता भाव जाण्यासाठी ज्ञान लागतं, अकर्ता होण्यासाठी संताची संगती लागते.
आणि बोधाची उन्नती होती, परमात्म्याची स्थिती प्रगट होती आणि दृश्य मावळल्या जातं, भ्रष्टेपणा संपून जातो, कारण दोघांचं ऐक्य होतं. जीवशिव एकत्र राहतात, कर्मानं नाही, ज्ञानानं. कशानं काय होतं ते अक्कल नाही. आता मोडकं करायचं तर मातीच लागली ना, कपडा लागत. कर्म करायचं मडकं तर माती लागती, ज्ञान तर श्रवण लागतं, अज्ञान तर जगत भाव लागतो. हा वृत्तीनं जेव्हा व्यवहार होतो, संबंध देहाचा असतो, मी देह, त्याला वृत्ती म्हणतात. अहम ब्रह्मास्मी त्याला स्ववृत्ती म्हणतात, मी देह नाही. हा निश्चय होतो ज्ञानानं, श्रवणानं, बुद्धीच्या वैराग्यानं, आपल्या तपानं, अनुभवीच्या ऐश्वर्यानं, गीतेच्या संदर्भानं एक स्थिती उत्पन्न होती, ज्ञानमय स्थिती. ही बोलता येत नसते, अवाच्य आहे, पण बोलूनच अवाच्यच होत असत. म्हणून द्वैतातून अद्वैताकडे जायला लागतं. अद्वैताला प्राप्त करण्यासाठी द्वैत लागतात. गुरु भक्त साधक, कारण द्वैत हा म्हणतो जन्म आहे ना, द्वैत म्हणतो विकार आहे ना. द्वैतामध्ये दोन भाव आहेत, दोन पण आहे ना. अद्वैतात दोन नाहीच, सगळे एकच, तुम्हीच. म्हणून अद्वैत आणि द्वैत, तिथं द्वैत नाही, तिथं अद्वैत. जिथे द्वैत आहे तिथं आत्मस्वरूपाची ओळख नाही, ते द्वैत. ते तर सगळं तुम्ही तुम्ही तुम्ही, सुख दुःख, जन्म मृत्यू, तुझं माझं, भगवंत भक्त, हे चालू द्या बघ धिंगाण. पण द्वैतात भक्ती करून अद्वैताची स्थिती भोगणारे संत, वृत्तीनं द्वैत मावळलं ना, वृत्तीमुळं. कोणती ज्ञानमय वृत्ती आणि अद्वैत आपल्याला मावळलं, सर्व प्रगटलं, जगदभान गेलं, देवान संपलं, वृत्तीने जडाला सोडलं. ती भगवंताकडे आली, तद्रूप झाली, अनुभूती आली. मी व्यापक आहे असं अनुसंधान झालं, मी देह आहे हा भाव टाकला गेला, आत्मभाव जागा झाला आणि मौन प्रसाद दिला. आत्मरंग उधळला, ज्ञानाचा सुगंध भोगला, द्वैताचा निराश केला, अज्ञानाचा अंधार गेला. आत्मत्व शक्ती म्हणतात त्याला. त्यामध्ये त्याची अनुभूती असती आणि संबंध त्याच्यात असतो, देहाचा नसतो. आणि संबंध त्या भगवंताचा होण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश लागतो आणि वेदाचा सागर लागतो आणि संताचा बोधाचा पाऊस लागतो. तेव्हा आत्मसाक्षात्कार बनतो, ज्ञानानं, कर्मानं नाही. कशानं काय होतं हेच कळण लोक आजकाल. त्याला मत लावा, त्याला मुगला, त्याला ओळखा. कधी कधी ओळखा? त्याचा संबंध असेल त्याला मत लावायचा का? बोधाचा मत लाव ना. काय विचित्र, हा एक सीमा असते. जेव्हा छोटी मुलगी असते, आपण त्याला नटून बघतो, छोट्या छोट्या प्राप, चांगले दागिने, सुंदर, तिला पाहतो, ती आपल्या हातानं करून घेते सगळं, पण ती लहान असते. ती मुंडक्याच्या वर गेला, तिला मेकअप करावं का आपण? नाही. तिच्या समोर जमत कपड्या मला, ती ब्युटी पार्लर मध्ये पळती. तिला भगवंताला नटवावं लागतं, पण त्याची ओळख झाल्यावर दोघांचा संबंधानं नटावं लागतं. मग ती कळणं एकच आहे की बहिरंग परमार्थात अति जगू नये आणि अंतरंगातून बाहेर निघू नये, सोला विसरू नये, द्वैतात घसरू नये, जडाला बघू नये, आत्मरंगात रंगल्याशिवाय थांबू नये, विचाराचा रंग चढू नये, वृत्तीला विकार होऊ नये, अज्ञानात जगू नये आणि ज्ञान बुद्धीतून सुटू नये. तर जगावं मेरंड बरं. जन्म कशाला दिला की भगवंताला ओळख व्हावी. जगत निर्माणाला कीटक, पशु, पक्षी, पर्वत
अक्षर पृथ्वी पंचभूत सगळे अद्भुत सृष्टी उत्पन्न केली, पण हे मला कोणी ओळखत नाही हे भगवंताला कळालं. आता मला ओळखणारा मनुष्यपणे तयार केला. आता ते तर लई धिंगाणा करायला, झाड बरे फळ देतात, लोकांनी खाल्लं माझं फळ कोणी खाल्लं म्हणत नाही. झाड म्हणते का माझं फुललेल तोडून मला वेदना झाली, तोडताना कचकन नख लागलं म्हणतं का झाड? मग झाड म्हणत की माझं खाल्लं म्हणत नाही फुल फळ. आता विषय पण म्हणतं का माझं झाड फळ आहे? संबंध असताना झाडाला मामा ओळखत नाही आणि तोडल्या त्याला विजावत नाही. त्याचा व्यवहार करताना अंतःकरण विकार होत नाही, तो ज्ञान. व्यवहार करताना अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाही, त्रिपुटीचा संबंध राहत नाही, देहभाव उत्पन्न होत नाही, आत्मस्थिती संपत नाही, वृत्ती घ्यायला शिवत नाही, कर्म झाला तरी पुण्य होत नाही, कारण त्रिपुटी रहित येतो. खूप काय सांगतात तुम्ही. पण कसं आहे, आता 18 पर्यंत आले, किती वर्ष लावले, पण अंतरात ते गेले का? अंतरंग आहे तिथं आत्मस्वरूप आहे. पण वृत्तीला अंतस्वरूप अंतरंगात नेणारे, वेळ सांगणारे, स्वतःची ओळख करून देणारे संत उरले नाही. ग्रंथात सगळं आहे पण कळत नाही. मन देहाला सोडायला तयार नाही आणि सुख दुःख हृदयातून जात नाही आणि मी कोण कळत नाही. म्हणून ज्ञानाची संपत्ती मिळण्याशिवाय अज्ञान जडत नाही. मी कोण कळत नाही आणि ज्ञानाची संपत्ती मिळण्याशिवाय अज्ञान जडत नाही. आणि जेव्हा अज्ञान जळून खाक होत, मन पाक होत, पाक वृत्ती निराश होती आणि अनुभूती ईश्वराची देती. जगत भावच मावतो, आत्मभाव कळतो, स्वरूपामध्ये मन विभरून जात आणि तो मी आहे असा अनुभव घेत म्हणजे आनंद बोधी अंतःकरण राहत, चारी वृत्तीला विराम पावत, तेव्हा आत्मानुसंधान बघता येत. देहाचा संबंध संपून जातो, कारण जड नाही हे सिद्ध. सूक्ष्म माहितच नाही, कळतच नाही. सूक्ष्म वेद काय सूक्ष्म कळत नाही, मी कोणीही माहित नाही आणि कर्म थांबत नाही. पागल झाले बाया कर्म, पागल पासनाने ज्ञान सांगावंच लागतं. मग आता मरेपर्यंत कर्मात राहिलं तर त्याचा स्पर्श कधी भोगायचा, अनुभूतीत कसं जगायचं, ओवीला कसं समजून घ्यायचं आणि आपलं अनुसंधान कसं राखायचं, बंधन कसं तोडायचं, वृत्तीतून बाहेर कसं निघायचं, आवरण कसं टाकायचं. आवरण म्हणजे अज्ञान आहे. भगवंताला झाकणारी व्यक्ती ती माया झाकती आणि देहाला दाखवती. वृत्ती जडामध्ये मिसळती आणि खोट्याचं प्रेम उतू येतं आणि खरं झाकल्या जातं. ते आवरण म्हणजे अज्ञान आहे. ते समाप्त करायला बोलावंच लागतं. तुम्ही हे बोल नका, तुम्ही ते बोल नका, तुमचं बरं आम्ही बळायचं का? तुमच्या ठेवलं नोकर आहे का आम्ही? तुम्हाला पायरी उलटल्यावर दुसरी पायरी जावं लागत नाही. आता कर्म पहिली पाहिजे, उपासना सेकंड आहे आणि ज्ञान थर्ड आहे, अनुभूती नंतर आहे. मग तुम्ही स्वतः कर्माला जीव देणार, उपासनाच कधी येणार? एका जन्मात कर्म का? नाही, लाखो जन्मात तुम्ही तेच केलं. पापण पण नाही, कर्मात पापण नाही. कर्माने काय होत आहे? अंतःकरण शोधतो फक्त. मला जातं निघून पाप वासना, त्याची ओळख आहे का कर्मानं? डाळ म्हणजे वरण झालं का? डाळ घेतली नव्हत्या काय ठेवत तसं काढणं कमरा म्हणल्याचं चांगलं ना, सगळे तयार करून ठेवते. मग डाळीत पाणी टाकलं म्हणजे वरण झालं का? सांगा ना. म्हणजे कर्म केलं म्हणजे मुक्ती भोगली का? बोलावं लागेल ना. ज्याला पटत नाही त्याला उठवा ना. मी राहता म्हणलं माऊली ज्ञानोबाला कुणाचा उद्धार करायचा आहे? जो परम मागतोय पण जो त्याची ओळखीत आहे, ज्याला आपलं स्वरूप बघायचं, ज्याला आनंद बघायचं, ज्याला ह्या भ्रमातून निघायचं, त्यानं माऊलीकडे थांबायचं. ज्याला कर्मात मारायचं त्याने इकडे येत नाही. सुख बोलायचं तर मी कुठं त्याचा निघून जा ना. संबंध कर्म केलं आणि मी केल्यावर करते पण अकर्त पण आहे का तुम्हाला?
जेव्हा कर्मठ होता तेव्हा पाप उत्पत्ती होती. आहे का मोक्ष तुम्हाला? मोक्ष नंतर कर्म त्याचा बाधा करत नाही, करत नाही, बाधा करत संबंध राहत नाही. आणि मग ज्ञानानंतर काही वेळ धिंगाणा काय केलं? पोरीला वाढवा, शिकवा, घरी आकला, लायसन टाकून द्या. आणि मोकार फिरल्यावर पट्ट्या लागत कुळाला माती घालेल ना. मी बोललो चुकीचे आहे का? तिच्या घरी तिला नेऊन ठेवा म्हणून, कसं बुद्धीला भगवंताकडे नेऊन ठेवा म्हणून चुकीचे बोलले का? तेव्हा सुंदर मुलगी, सुंदर भक्ती आहे, तिला पूर्ण करा. सुंदर मुलगी तिच्या तिच्या घरी देऊन टाका तिला. माहितीच आहे. आणि पोरग तुमच्यावर नाही, जरी बाजूला काढलं तर पोरग तुझंच आहे म्हणते, त्या मायला फेकलं बाहेर, बरं फेकलं काय व्हायचं ते होऊ दे. पण जग काय म्हणतात ते त्यावेळेस पोरगे बाहेर फेकलं तरी दोय दिसलं तरी ज्ञानी दोय जात नसतं, पोरग तिचंच असत, प्रत्येक बघतच असते. पहिल्या बाजूला फेकलं आणि काय करते? तर बापाच्या हांड्यावर त्याचं कलियुग आहे. म्हणून ह्या कलियुगामध्ये श्रवण भक्ती करतो. माऊलीला भगवंत कृष्ण परमात्म्याला डिटेल अर्जुनच लागला. कृष्णाला उद्धवाला हे सांगायला भागवत येतच लागला. आजार लागले का? मला आधी वाटायचं वाड्यानं मला तिकडे कोणी काय संबंध आहे? आता ज्याला तंग आहे संबंध कपुरी आहे का? ती जाग या की नाही? काय गुरुजी म्हणायचं नगत नव्हते. कोणती गल्लीमध्ये मठामध्ये तेव्हा तुमच्यासारखे हिटर नव्हते. काय काय बटनाचं काय तुमच्या घरात काय? त्या बातम्या महाराज लोकांना तुम्हाला अंतरंग सांगितलं, अंडा गेला झालं. कुणाला माहितच नाही तर ते अंडा गेला. तसं तुमचं रूप तुम्हाला कळायला नाही, अंडा वाया गेला, कुजलं ते टाकलं बाहेर करायच्या. समजून घ्यायचं, वैराग्यात राहायचं, आत्मानुसंधान भोगायचं, वेदासंग जगायचं, मी कोण हे कळून घ्यायचं, सुख दुःखाला संपवायचं आणि ते अंतरंगात जगायचं. मी कोण हे समजून घ्यायचं, आपल्या सुखात रमायचं. द्वैताकडे कशाला यायचं? देहभावच नाही तर संबंध नात्याचा कुठला आला? देहच नाही तर जगत कुठले? जगतच नाही तर तुम्ही कुठलं? तुम्ही नाही तर नातं कुठलं? काय स्थिती आहे? आणि हे आपल्यासाठी खास आहे. 50 आणि हर घराची कहाणी हीच आहे. इथून पुढे कलियुग आहे. कुणी कोणाला प्रेम करायला कामं नाही आणि कोणी मुंबईचा वेळच नाही. डबला घ्यायचं ते पळायचं आणि अंगठी रूम कडे वळायचं बेडरूम. तसं आतल्या पुढे कोणाला काही वाटतच नाही. मला ज्ञान आहे का देहभाव आहे का मी विषयाची ओळख करायले का जगताची ओळख आहे माझी का देहाची संबंध आहे का परमात्म्याचं अनुसंधान आहे का कर्माचं ध्यान आहे का मला माझं आत्मानुसंधान आहे. मी भगवंत आहे का मी देह आहे? मी कोण आहे? मी का देहात आलेला? जीवात्मा ह्यात कुडीत येतो तर मला मुक्त करा म्हणून. बुद्धी तुम्हाला देते ब्रह्म व्हावं म्हणून. अंतःकरण जेव्हा मिळतं ते राम व्हावं म्हणून. तिथे स्वरूप आहे तर अंतःकरण बाधित व्हावं, स्वरूपाला प्रगट करावं. अंतःकरणाच्या पलीकडे परमात्मा आहे, समोरचा अनात्मा जगत आहे आणि हा देह आहे. मग याच्यामध्ये कुठं थांबायचं आणि काय करायचं व्यस्तने ठरवायचं. मला कोणी शिकवायला जायचं नाही. मला सगळं जगत या दुःखाने हळहळ करत. अविद्या तशीच होती, देहबुद्धी सतत कायम होती आणि विषयाची ओळख होती, परमात्म्याची ओळख होती. बंधन कायम होत आणि मन गुणात होत, देहात रमत होत, ईश्वरात जाता येत नव्हतं. म्हणून वेदाला प्रगट केलं श्वासातून. वेद कुठून आहे? हातानच का? अपरुष वेद आहेत. आपण लिहिलं नाही, पण त्याचा करता कधीच नाही. श्वासातून 4 वेद झाले आणि वेदाच उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता आम्हाला हक्का गेला नाही आपल्या तारखेला. मग वेद वाचले का आपण? कळतात का? मग वेदातून ब्रह्मसूत्र उपनिषदा नंतर व्यासांचं ते भाग केले अलगार आणि मग नंतर गीता उपनिषदामधून सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सुप्तम योगे
अध्याय. ते पण वाचायला आपल्याला वेळ नसतो. पोथी म्हणता काहीतरी म्हणतो उठून जातो. 15 अध्याय वाचलं म्हणतो. जर आपण विचारलं 15 अध्यायाचं वर्म काय, इथं सांगता इथं का 15 अध्यायाचं एक वर्म काय, कशासाठी सांगितला? करोमी संसार वाव विचार स्वरूपी अंता ठाव. वृत्तीनं स्वरूपापाशी आम म्हणाव, मी ब्रह्मच म्हणाव, देहाच्या अंता नको आणि भगवंताचा संबंध बंध नको. म्हणून 15 अध्याय स्वरूपी अंता ठाव गोवया अध्याय 15. ह्या 15 अध्यायातून जगताचं मिथ्यात्व सांगायचं. आणि वाव म्हणजे जगत खोटे दिसून त्याला सत्ता नाही, त्याला स्वतःची ओळख नाही, हे जड आहे आणि ते दिसून खरं नाही. परमात्मा असून काहीच नाही आणि जगत म्हणजे परमात्मा विवर्तवादाचं निरूपण जेव्हा बुद्धीला परिपूर्ण कळतं. कशामुळे सांगितले? जेव्हा अध्यात्माची स्थिती मजबूत व्हावी आणि स्थितीत भगवंताची यावी आणि अनुभूती आनंदाची भोगावी आणि वृत्तीने देहाला त्यागावं म्हणून विवर्तवाद. तोच मी, तोच नटला जगत रूपान. पुरुरूपाचा परित्याग नव्हता, रूपांतर मानवन. पुरुरूप कायम आहे, रूपांतर झालं. दूध आहे, दह्याचं दूध कोणीच काढू शकत नाही, पण ते रूप बदलत नाही कारण विकार झाला ना. दुधामध्ये दह्याचा आंबटपणाचा विकार झाला, वृत्तीमध्ये मायेचा विकार झाला, जगत भाव जागा झाला, आत्मभाव जागला गेला. चिंतन मध्ये झाला गौर आहे का त्या गोष्टी वाटत असते की सांगताना मागचं मध्ये पुढचं माहितीये, पण तुला तू कोण हे माहितीये का? माहित नाही कथेत मध्ये पुढचं काय असते, माहिती की नाही? म्हणून ज्यांच्या लीला आहे का, ज्यांचं स्वरूप आहे, कथा म्हणजे लीला आहे आणि स्वरूप मध्ये वेदांत आहे आणि त्यांचं ऐक्य म्हणजे मोक्ष आहे. कळत का काहीतरी? बहिरंगातून अंतरंगात राहावं, स्वतःला स्वतः पाहावं, जीवन मुक्त व्हावं, आनंदाला भोगावं, दुःखाला त्यागावं, आवरणात निघावं आणि चित्तामध्ये रंगावं. आपला संसार रंगतो उपाय का होईल? आणि कर्मापासून उत्पन्न होणार पाप पुण्य, या 2 गोष्टी तुम्हाला सांगते आणि मग इकडे येते. जेव्हा आपण एक क्रिया करतो कर्म हाताने, त्या कर्मासोबत बुद्धी नसावी, कर्मासोबत अविद्या नसावी, कर्म करताना संबंध वृत्तीचा नसावा म्हणून पाप पुण्य बंद होत. आता कर्म करताना कर्तेपणा जर का उत्पन्न होतो, जर असं विचारलं तर तुम्हाला बोलता येईल का? मी विचारते बरोबर आहे. आणि त्रिपुटी त्याच्या संबंधानं का होणारं कार्य, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, याला काय म्हणतात? त्रिपुटी. बरं सांगा तुम्ही, हे कळतं का आपल्याला घरी बसून? सगळं तुम्ही ऐकलं कधी की प्रमाता हेच माहित नाही? प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे वृत्तीने बाहेर येणं. त्या अंतःकरणामध्ये एक अविद्या वृत्तीच्या उत्थानामुळे शक्तीमुळे त्या अंतःकरणातून एक वृत्ती उत्पन्न होती आणि मावती, ज्ञान करती मावती, ज्ञान असं जाणं येणं वृत्तीचं गमन आगमन चालू असतं. आणि मग ती अंतःकरणामध्ये अविद्या असते आणि तिचा संबंध परमेश्वराचा असतो, दोघांचा ऐक्य असतं. त्याच्या शक्तीनं आणि अंतःकरणाच्या संबंधानं गुण प्रकृती अंतःकरण, प्रकृती आणि परमात्मा हे दोघं एकत्र आहेत. आणि ती प्रकृती म्हणजे माया व्यवहार आहे आणि तो म्हणजे त्याचा संबंध निर्व्यवहार आहे. त्याच्या संबंधाच्या शक्तीनं प्रकृती तिच्या शक्ती येते आणि प्रकृतीमध्ये मन उत्पन्न होतं वृत्ती आणि ती वृत्ती याच्यातून बाहेर येते. जिथं उत्पन्न होते तो प्रमाता जीव आणि तिथून बाहेर ते प्रमाण, ज्याचा संबंध होतो तो जगत प्रमेय विषय आणि नाना पदार्थाशी भिन्न भिन्न दाखवती त्या विद्या. जीवन मुक्त होऊन पुन्हा वापस यायचे. त्याचा त्याग होता ना घरादाराचा. गुरुजीमुळे ज्ञानाची गंगा इकडे आली मराठवाड्यात आपल्या. आता आहे का कुठे वेदांत? आणि गुरुजींची भाषा सोपी सरळ साधी. असं मला म्हणणं ना की अंतःकरण आणि अंतःकरणात वृत्तीचा उगम आणि ते कार्य व्यवहार विकार आहे आणि विकारानंतर वृत्तीचं उत्थान उत्पन्न होते. उत्पन्न झालं ते नसतं पण
विषय आहे. अंतकरणाच्या माग परमात्मा, अंतकरण अनात्मा, तो परमात्मा. बरोबर आहे. मग ते प्रकृती त्याच्यामध्ये विकार आणि दोघांच्या संबंधांवरती तो ताण तो जीव. आणि जेव्हा ती वृत्ती विकार सोडून आकार टाकून परमात्म्याकडे जाते आणि स्वतःला पाहते, व्यवहारात करून विचार होत नाही, शिवत नाही, व्यवहार होतोच, वृत्ती उत्थान होतेच. पाहणं हा विषयच आहे. जगताला पाहणं, जगत करणं जगत विषय आहे. वापायला वृत्तीनं करणारा करणं हा व्यवहार आहे, वृत्तीचा व्यवहार आहे, मायेचा विकार आहे, मनात्म साक्षात्कार आहे, माझा व्यवहार नाही. लिहिले का हे? लिहिले का अर्थात? त्याच्याशिवाय मोक्ष नसतो. तू वाचत तू पाठ केलं, एवढे पाठ लोक आले सपाट्यात सगळे, त्या पाठाचा सांगू नका, तोंडाला पाणी आणू नका. त्याचा पाठ उभी काय उभी पाठ झाली, तो शब्दाचा का भगवंतात आहे. अक्कल तरी पाहिजे ना. आमच्या मोठ्यात प्यायचे लोक करायचा होतो, माझ्या पाठ तुला महाराज मी शब्द आहे भगवंतात नाही. अक्कल पाहिजे ना. ओळख काय हा करायला, म्हणजे काय वर्मच माहित नाही ना. पाठांतर म्हणजे वर्म नाही, शब्द आहे आणि शब्दाचा परित तो आहे, तो मी आहे. उपाय का माहिती ज्ञानेश्वरी कळणं सांगणं ओळखली ना. चेष्टा वाटायचे काय लोकांना फुकट मिळाले. समजा कोण अभ्यास करा न करा, समोराचे कोण कोणता अभ्यास करा. अन्याय हा द्विध साधनिया उवितान खेव कर्म भुवने, उवितान लवी खेव कर्म भुवने. न्याय आणि अन्याय. न्याय म्हणजे विधीने केलेलं कर्म, त्यातून उत्पन्न होणार पुण्य. न्याय अन्याय खूप सुंदर आहे ओळी. आपल्याला कळत नाही म्हणून त्याचा लाभ होत नाही. आता पाच पकवान केले तर सगळ्या सुगर साखर आहे, त्या सुगरच्या पाहिलं बघायची बघ मर्यादा नाही, ती बघू शकत नाही तिकडं. फक्त शुगरवाडी बघू शकत. न्याय अन्याय काय लिहिले माऊलीनं की जेव्हा वृत्ती संबंध करते कर्माचा आणि अहमभाव वृत्तीचा समभाव. मग जेव्हा अहमभावातून कर्म होतं आणि ते न्याय आणि अन्याय नव्हतं. न्याय म्हणजे विधीनं होतं, पुण्य होतं, आणि अन्याय म्हणजे पापयुक्त होतं, चुकीचं होतं, तर तिथं पाप आहे. न्याय अन्याय हे कुणी कर्माचा संबंध का केला वृत्तीनं, तिला बघून तर संबंध नाही. साध वाक्य आणि मला ज्ञानेश्वरी इतकी सोपी जाती, पण लोक म्हणतात कळतच नाही, कळतच नाही. बायका म्हणतात आज शी गेली आज ती. आता पण लागतो माझ्या बायका हा डोक्यावर नाही, काहीच कळत नाही ताई, कमाल पसरतच नाही. मग एवढा फरक आहे, डिफरन्स आहे. तपश्चर्या लागते त्याला, हा तपश्चर्या लागते. ऐका ते न्याय आणि अन्याय द्विध साधोनी आहो. द्विध दोन, एक न्याय एक अन्याय. एक कर्मातून पाप होतं, एक पुण्य होतं. उवितान लवो खेवो कर्म भुवने, उवितान लवी खेवो. हे जगत उत्पन्न करण्याला एक क्षण पण लागत नाही. उविता न लवी खेवो एक क्षण पण नाही लागत. त्या कर्मानं पाप पुण्य उत्पन्न, त्याच्यातून जगत उत्पत्ती. कारण कर्माचं पाप पुण्य भोगायला आधी जगत करावं लागतं, जगताचं माय पाठवावं लागतं. कर्माचा भाग तुमच्या कर्माला पाप पुण्य उत्पन्न करायला एक क्षणही नाही, आणि जगत त्या पुण्याचा भोग घ्यायला लवी खेवो कर्म भुवने. त्या कर्माचं पाप पुण्य आणि कर्माला भोगण्यासाठी जगत उत्पन्न करायला एक क्षण लागत नाही. खेवो ते कसं बोलले बघा ना. त्याचा संबंध केला कर्माचा करता झाला आणि त्रिपुटीचा उत्कर्ष झाला. कर्ता क्रिया आणि कर्म त्रिपुटीचा संबंध आहे. बघून जाता कुठे कर्ता जीव, कर्म ते समोर, आणि क्रिया वृत्ती काय. मग ह्या तिन्हीचा संबंध आहे. त्रिपुटीच्या उत्थानामध्ये बुद्धी त्रिपुटीचा धरून कार्य करती. कर्ता मीच म्हणती, कर्म माझंच आहे म्हणती, केलं मीच म्हणती,
सुटले का तुम्ही त्रिपुटी? संपलं का पाप पुण्य? जेव्हा त्रिपुटी मध्ये म्हणे करता भाव आहे तर मग अविद्या जिवंत आहे. आणि जेव्हा त्रिपुटीचा आघात आहे अविद्या भस्म आहे. परमात्म्याचा स्पर्श आहे. कर्म भिन्न आहे, प्रत्यय अभिन्न आहे ईश्वराशी. कुठे जगत आहे, कुठे सुख दुःख आहे, कुठे पाप पुण्य आहे, आणि कुठे संबंध कर्माचा आहे? तो पण नाहीये. एका क्षणात बोलले पण हे व्हायला आयुष्य कंपन. आयुष्य म्हणून थोराडा किर कामा विरजा नाही आत्मा परी मनसी हण उपक्रमा होतला. या थोराडा कर्मा, थोराडा किर कर्मा, एवढं प्रचंड कर्म जे होतं जगत उत्पन्न येते हे प्रचंड गहाण आहे. सृष्टी विरजानो हे आत्मा, आत्म्याचं वीर कर्मा विरजानो हे आत्मा. इथं आत्म्याचा संबंध नसतो. कर्म होत, कर्म आत्म्या वाचून होत नाही, त्याचा संबंध राहत नाही. बघा आता काय कर लावून घ्यायचं लावून घ्या, त्याच्या वाचून होत नाही, त्याचा संबंध राहत नाही. आणि कर्म मी केलं असं त्या जीवाला वाटत नाही, कारण तो कर्म त्रिपुटीच्या संबंधात उरत नाही. तो कर्माभिन्न असतो, ईश्वरात अभिन्न असतो, बोधामध्ये संलग्न असतो आणि वेदाच्या संगतीमध्ये सदा असतो. आपल्या भूमिकेत जो ज्ञानी असतो तो कर्मात कधी नसतो, कारण ज्या ज्ञानाची भूमिका त्या परमात्म्यात असते आणि अज्ञानाची भूमिका देह त्रिपुटी आणि कर्म आणि जगत आणि पाप आणि पुण्य याच्यात असते. म्हणून तिथे राहू नको आणि मला सोडू नको असं भगवान सांगतात. पण आपल्याला तिथे राहता येत नाही, स्वरूपात जमत नाही, देहभाव टाकता येत नाही, जड बुद्धीतून निघत नाही, अहंभाव संपतच नाही. अहंभावात केलं कर्म सोमभाव आहे आणि कर्मातून बुद्धी बाजूला आहे, ईश्वरात अभिन्न आहे, कर्मातून भिन्न आहे, तो ज्ञानी. माझा आत्म्याशी काय संबंध नाही आणि ती मित्र आत्माचे. मी कर्म करता नाहीच आहे. 18 वाट्यापर्यंत आलो आपण, आता शेवटे कळ जाते. मी तर करतेपणानं कर्म नसतं आपलं. परी मनसी हण उपक्रमा हातला, तरी मनसी हण उपक्रमा हात लावी. आत्माचा कर्माला हातभार लावतो असं म्हणतात का? म्हणणं सत्य का? खरंय काय? आत्मा कर्माला हातभार लावित नाही, तो कर्माचा संबंध होऊ देत नाही, पण त्याच्या वाचून कर्म पण होत नाही. का बरं? कारण व्यापक सत्य त्याच्यावर कुठं जागत नाही, त्याच्या संगत संबंधानच कर्म आहे. तो कुठं नाही, त्याला तो कुठं नाही अशी जागा दाखला. तो चौकड आहे, त्याच्या सत्यावर कर्म आहे, पण कर्म हे मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे, पण कर्माचा बाध आहे आणि परमात्मा अबाधित आहे. बोलले संबंधानं कर्म होतं, पण आत्मा काहीच करत नाही, कारण आत्मसत्ता ही व्यापक आहे आणि त्या व्यापक सत्तेवरच कर्म होतं. जेव्हा ज्ञानानं वृत्ती कर्मातून भिन्न होते, परमात्म्याशी अभिन्न होते, बोधामध्ये संलग्न होते, ती बुद्धी ज्ञान भूमिकेत येते. ज्ञान भूमिकेत सदा परमात्माच आहे आणि अज्ञान भूमिकेत देहभाव, त्रिपुटी, कर्म, जगत आणि व्यवहार याचा संबंध आहे. अहंभावानं केलेलं कर्म पाप पुण्याला उत्पन्न करतं आणि सोहम भावातून केलेलं कर्म त्या कर्मातून भिन्न करतं. परमात्म्याशी अभिन्न होतो. मी देह नाहीच, मी आत्माच आहे. मग तो कर्माला हातभार लावतच नाही, कर्माचा संबंध उरतच नाही, पाप पुण्य उत्पन्न होत नाही. मग ते कर्म मिथ्या झालं, कर्माचा बाध झाला आणि जे सत्य आहे तो परमात्मा, तो अबाधित परमात्मा प्रगट नाही. हे कळालं ना बुद्धीला? वाक्य सत्य आहे, मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. कर्म मिथ्या आहे म्हणून त्याचा बाध आहे आणि परमात्मा सत्य आहे म्हणून तो अबाधित आहे. कारण मिथ्या म्हणजे त्रिपुटीच्या संबंधाने केलेली क्रिया प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय विषय. त्या वृत्तीचा संबंध प्रमेयाशी, विषयाशी, जगताची, देहाशी आहे आणि ती वृत्ती कर्मात आहे, ती मिथ्या आहे सगळं. त्या भगवंताशिवाय सगळं मिथ्या आहे. आणि त्रिपुटीन दाखवलं जगत सत्य कुठलं होईल? त्रिपुटीनच प्रमाता, प्रमाणाने प्रमेय बनवलं. एका वृत्तीचे 3 भाग केले. वृत्तीतून उत्थान होते तर परमात्मा दाखला गेला आणि क्रिया प्रकट झाली. कर्म समोर आलं, परमात्मा समोर यावा का कर्म समोर यावं हे पूर्ण असते. जेव्हा त्रिपुटीच उत्थान पावती तर त्रिपुटीच खोटी आहे आणि तिने केलेली क्रिया कुठली खरी आहे?
कारण ती खोटी आहे, मिथ्या आहे, बाधित तिचा बाद होतं, पण उत्पन्न होते, नाश होते, पदार्थाचं ज्ञान करून देते. पण ज्ञान करताना, विषय कळताना, विषय कसा कळतो तू उद्या सांग. तेव्हा कळतो मला प्रेम हे कळताना, विषयाचं ज्ञान होताना विषय नसून तोच आहे. खूप इतकं छान चकोरेवहिनी अफाट दिले. परत सांगा तुम्ही दिलं असतं मला हे विमानता आल्यात का किती सखोले मिळतं. जन्म का वाया घालायचा. हा जन्म देह आहे, मनुष्य जीवनी आहे, तिथे फक्त मुक्तीचं द्वार उघडायचं, सक्तीचं बंद करायचं, वृत्तीला बाधित करायचं आणि जगताला मिथ्याचं धरायचं, आपल्या अनुसंधानात जगायचं, मी परमात्मा आहे हे जाणायचं, मी देह नाही हे मानायचं, वृत्तीला बाधित करायचं आणि क्रियेला सोडून द्यायचं, कर्माला बाद करायचं आणि आखत मोगायचं, परमेश्वरात राहायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, जीवन मुक्तीत यायचं आणि आपलं आपलं रूप भोगायचं. देहावर कशाला थांबायचं. इतर रूप बघायचे ज्ञानामध्ये कसली वाणी काय म्हणते तिच्या हॉलमध्ये गेल्याचा विषय सुरू करतात. मी उठले मला वाटतं आज काय सांग, आज हात लावी तो साक्षी चिद्रूप कर्म प्रवृत्तीच संकल्प उठी तो कानी निरुष आपण रे तो साक्षी थांबते. आता संवाद गेला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की ज्ञानेश्वर महाराज की. कसं श्रावण आहे, सगळ्याला पूजा जवळ सगळ्याकडे सगळं असते.